माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यातून मी हे सांगू शकते की सगळ्यात आधी तर तेंडुलकर म्हणजे ही वॉज अ मास्टर प्लेराईट. आणि तेंडुलकरांकडे बाबा जायला लागले. त्यांची नाटकं बाबांनी काही केली, डिरेक्ट केली थिएटरमध्ये. आणि त्यांची छान मैत्री झालेली होती. म्हणजे सुषमा तेंडुलकर, प्रिया तेंडुलकर ह्या आमच्या घरी जा-ये करायच्या. म्हणजे सुषमाताई म्हणायचो आम्ही तिला वगैरे. इतकं आमचं हे होतं. पण तेंडुलकर हे नेहमीच बाबांच्या आयुष्यात एक असा गाईडिंग लाईट म्हणतात ना, तसे राहिले. म्हणजे त्यांनी खूप विचार करायला लावणारी नाटकं लिहिली. ऑफकोर्स जेव्हा लोकांमध्ये हिंमत नव्हती आंतरजातीय विवाहाचे वेगळ्या पद्धतीने विचार करायचा, त्यावेळेला त्यांनी कन्यादान हे नाटक केलं, राईट. आणि अशा प्रकारे खूप वेगळे आणि चॅलेंजिंग विषय तेंडुलकर हे नेहमीच मांडत आलेले आहेत. आणि आय वुड से की बाबा वॉज व्हेरी लकी की त्यांना तेंडुलकरांची नाटकं डिरेक्ट करायला मिळाली. त्याच्यामध्ये स्मिता पाटीलला नाटकामध्ये आणणं हे बाबांनी केलं. नाहीतर त्याच्या आधी स्मिता पाटीलनी थिएटर नव्हतं केलेलं. ती फिल्म्स मध्ये होती आणि ती नॅशनल आर्टिस्ट होती, राईट. सो नाटकामध्ये तिला आणलं आणि या सगळ्यांचा एक परिणाम असा झाला की आपोआप हा जो एक टॅलेंटेड तरुण होता, जो मुंबईत धडपड करायला आलेला होता, तो तेंडुलकरांमुळे आपोआप असा एका वरच्या सर्कलमध्ये काय म्हणूयात त्याला स्थान मिळालं. म्हणजे जे नाटकाचं जे वरचं सर्कल होतं ते. आणि त्याच्यानंतर डॉक्टर लागूंनी बाबांमध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय किंवा महत्वाची पेरणी जी केली ती म्हणजे सामाजिक भान ठेवायचं. आपण स्वतःवर जे काम करतो तसंच आपल्या समाजासाठी पण आपण काही ना काही करत राहिलं पाहिजे. हा विचार डॉक्टर लागूंनी पेरला बाबांमध्ये. म्हणजे मी असं म्हणेन की तो मुळात कुठेतरी होता, पण त्याला खतपाणी घातलं गेलं. आणि दॅट वॉज रिअली ब्रिलियंट. आणि तेंडुलकर आणि डॉक्टर लागू यांचा एक फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. तो असा की ज्या वेळेला आम्ही मुंबईला शिफ्ट झालो 82 साली, अर्धसत्य रिलीज झाली त्याच्यानंतर काहीच दिवसात. आणि बाबा हे खूप मोठं ऍक्च्युली एक नाव झालं. आणि आम्ही तेव्हा भाड्याच्या घरात राहायचो अंधेरीला आणि एका पारसी माणसाचं ते घर होतं. आणि त्यांनी अचानक आम्हाला सांगितलं की एका आठवड्यात रिकामं करायचं. आणि करायचं काय, जायचं कुठे? बरं, आम्ही तिघी बहिणी, माझी चुलत बहीण, आम्ही 4 जणी, आई, आजी आणि बाबा, अशा आम्ही 7 जण त्या घरात राहत होतो. आता हे असं कुटुंब घेऊन जायचं कुठे? आणि मुंबईमध्ये काही घर मिळणं किंवा मिळवणं हे तेव्हाही सोपं नव्हतं, आता तर नाहीच आहे. तर बाबा गेले तेंडुलकरांकडे की आता काय, कसं करू, काय करू असं विचारायला. तर तेंडुलकर त्यांना घेऊन गेले सीएमच्या ऑफिसमध्ये. त्यावेळेला सीएम होते वसंतदादा पाटील. आणि तेंडुलकरांनी सांगितलं, हा असा असा तरुण मुलगा आहे, हा खूप चांगलं काम करतो आणि त्याचा घराचा प्रश्न आहे, तर तुम्ही त्याला घर मिळेल याच्यासाठी काहीतरी करा. आणि वसंतदादांनी तिथल्या तिथे एक पत्र तयार करून दिलं. त्यावेळेला कसं असायचं, ज्या मोठ्या हाऊसिंग कॉलनीज असायच्या त्याच्यामध्ये 2% हे गव्हर्नमेंटकडे असायचं. आणि त्या 2% मधून कलाकारांना, खेळाडूंना अशी घरं दिली जायची. म्हणजे त्या राखीव असायच्या त्या ते काही घरं त्याच्यामध्ये. सो त्या 2% मधून आम्हाला जोगेश्वरीला वैशालीनगर नावाचा एरिया होता, तिथे एक फ्लॅट मिळाला. 1 BHK चा फ्लॅट होता तो. आमच्यासाठी तो पण इट वॉज ओके. पण आता प्रश्न पुढचा उभा राहिला की डाऊन पेमेंट कशी करायची? कारण पेमेंट तर करावी लागेल, राईट. सो सगळं झालं. माझ्या आजोबांनी थोडी मदत केली, माझ्या आईनी तिचं थोडं सोनं विकलं, असं सगळं झालं. तरीही एक 70-80 हजार रुपये कमी पडत होते. 70-80 हजार रुपये त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती आणि ते पैसे कमी पडत होते. मग बाबा गेले डॉक्टर लागूंकडे
आणि त्यांनी त्यांना विचारलं, की असं-असं मला हवंय. तर तुम्ही मला मदत कराल का? डॉक्टर लागूंनी एका क्षणाचाही विचार न करता ते आत गेले, एका पाकिटात पैसे घातले आणि आणून बाबांना दिले. आणि तुला जेव्हा शक्य होईल तेव्हा दे. एवढ्या बोलीवर फक्त त्यांनी ते पैसे दिले आणि आम्हाला डोक्यावर छत मिळालं. सो ही जी माणसं आपण म्हणतो ना, ग्रेट होती, ग्रेट आहेत. दे आर ग्रेट फॉर अ रिझन, की म्हणजे ते दुसऱ्यातलं जे चांगलं आहे, ते ओळखून त्याला मदत करायला सदैव तत्पर आणि पुढे असतात. आणि आय थिंक बाबा या दोघांकडून हे तर शिकलेच डेफिनेटली. आणि निळूभाऊंकडून जर तू म्हणालास, तर निळूभाऊंची पर्सनॅलिटी अशी होती ना, की ते म्हणजे दाता असतो आणि घेता असतो. मृणालताई आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होती तसं. दाता आणि घेता. निळूभाऊ हे दाताच होते. आउट अँड आउट. म्हणजे मी जेव्हा गार्गीशी बोलते, तेव्हा कळतं, की ते एक दिवशी त्यांचं स्वतःचं घरही द्यायला निघाले होते कोणत्यातरी संस्थेला. ते चांगलं काम करतायत, त्यांना जागा कमी पडतेय म्हणून. ओके. तर इतकं तो दानशूरपणा ज्याला म्हणतात, तो निळूभाऊंकडे होता. आणि आय थिंक बाबांनी कुठेतरी त्याच्यानंतर त्यांचा सामाजिक कृतज्ञता निधीमध्ये जेव्हा जास्त संपर्क आला निळूभाऊंशी आणि यांच्याशी, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने बाबा हे करायला लागले, सामाजिक सर्कल्समध्ये वावरायला लागले, विषय समजून घ्यायला लागले आणि ते दानच त्यांच्यातली जी होती ती वर आली. त्याच्यामागे निळूभाऊंचा डेफिनेटली हात असणार असं मला वाटतं. सो अशी ही 3 ग्रेट माणसं, 3 आधारस्तंभ असं म्हणता येतील. हू वर ब्रिलियंट कलाकार म्हणून ब्रिलियंट होते. त्यांच्या कामामध्ये ते उत्कृष्ट होतेच होते. पण माणसं म्हणून ती खूपच वरच्या पातळीवरची माणसं होती. आणि अशी माणसं बाबांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांच्याबरोबर मिळाली. हे ह्याच्यासाठी माझ्या मते यू हॅव टू हॅव दॅट इन युअर डेस्टिनी. ते नशीब लागतं. सो ही 3 माणसं आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही माणसांचा आमच्या कुटुंबावरचा जो त्यांनी उपकार मी म्हणणार नाही, कारण त्यांनाच आवडणार नाही हा शब्द वापरलेला. पण त्यांचं जे आमच्या कुटुंबासाठी जे त्यांनी केलं, त्याच्यामुळे आज आम्ही कुठेतरी इतके उभे आहोत. कारण जर तेव्हा घर नसतं, तर काय झालं असतं? बाबा एकटे मुंबईत राहिले असते, आम्हाला नगरला परत जावं लागलं असतं. मग प्रॉबेबली मुंबईमध्ये राहून जे आम्हाला शिक्षण मिळालं, जे एक्सपोजर मिळालं, बाबांच्या सहवासात, आई-बाबांच्या सहवासात राहून जी एक बौद्धिक घडण आमची तयार झाली तिन्ही बहिणींची, ती झाली नसती. असे अनेक हे आहेत. सो हे मी तर असं म्हणेन, की फक्त बाबांपुरतं नाही. हे आमच्या पुढच्या पिढीपर्यंत त्यांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे, ते आहे आणि त्याचं ऋण आय डोंट थिंक आम्ही कधी विसरू शकू.